महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यात सध्या शाब्दिक वाद चांगलाच रंगताना दिसत आहे। पिंपरी चिंचवडमधील कथित भ्रष्टाचाराबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या आरोपानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे। आम्ही जर आरोप करायला सुरुवात केली तर त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागेल, याची त्यांनी काळजी घ्यावी असा इशारा रवींद्र चव्हाण यांनी दिला आहे। त्यांच्या या वक्तव्यामुळे महायुतीतील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील तणाव उघडपणे समोर आला आहे। दरम्यान या वादावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे। रवींद्र चव्हाण यांनी विचारपूर्वक आणि जबाबदारीने बोलावे असा सल्ला त्यांनी दिला। अजित पवार यांनी केलेले वक्तव्य हे केवळ पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांच्या संदर्भात होते असे स्पष्ट करत अनावश्यक डायलॉगबाजी टाळून महायुतीचा धर्म पाळावा असे आवाहन अमोल मिटकरी यांनी केले आहे। असं आहे, रवींद्र चव्हाण हे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशचे अध्यक्ष आहेत। त्यांनी हे बोलताना पूर्ण माहिती घेतली पाहिजे। अजितदादांनी पुण्याच्या महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून केलेलं ते वक्तव्य आहे, पण अशा पद्धतीने खुद के गिरेमान में झाकणे चाहिए अशी डायलॉगबाजी चव्हाणांनी करू नये। महायुतीचा धर्म पाळावा आणि आम्ही महायुतीचा धर्म पाळतोय। तुर्तास आमची रवींद्र चव्हाणांना विनंती आहे की व्यवस्थित बोला, काळजीपूर्वक बोला। राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांबद्दल अशा पद्धतीने बोलणं हे राष्ट्रवादीचा कार्यकर्ता कधीही सहन करणार नाही। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग।